ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. वटपौर्णिमा हा आपल्या सगळ्या स्त्रियांचा, सगळ्या महिलांचा अतिशय आवडता सण असतो. कारण या दिवशी आपण अगदी नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करत असतो. तर यंदा वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी जर या रंगाची साडी नेसली, काही शुभ रंग आहेत, त्या रंगाची जर तुम्ही साडी नेसून पूजा केली तर त्या पूजेचे दुप्पट फळ तुम्हाला मिळेल. हे जे रंग आहेत ते अतिशय शुभ फळ देणारे आहेत. प्रत्येक रंगाचे मी तुम्हाला महत्त्व पण सांगणार आहे. तर ज्यासोबत काही रंग शुभ फळ देतात, त्यासोबतच काही जे रंग आहेत ते अशुभ फळ देतात. या रंगाच्या साड्या नेसून तुम्ही पूजा केली तर त्या पूजेचं आपल्याला फळ मिळणार नाही, कारण ते अशुभ मानले जातात. तर वटपौर्णिमेच्या दिवशी कुठले रंग घातल्याने आपल्याला काय फायदा होणार आहे आणि जास्तीत जास्त सकारात्मक लहरी निर्माण होऊन पूजेचं आपल्याला संपूर्ण फळ कसं मिळेल, किंवा यंदा वटपौर्णिमेला कोणते नियम पाळावेत, ही सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तसेच वटपौर्णिमेला कोणत्या चुका आपल्या हातून होणार नाही याची काळजी कोणती घ्यायची, तसेच वटपौर्णिमेचे 3 मुहूर्त कोणते, ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता अवश्य लिहा. तर यंदा वटपौर्णिमा 29 जून रोजी असणार आहे. वटपौर्णिमेची पूजा आहे ती आपल्याला शक्यतो दुपारी 12च्या आतच करायची आहे. फार उशिरा महिलांनी पूजा अजिबात करू नका, कारण आपण काय करतो, सगळं आवरून शेवटी पूजा करतो, पण हे चुकीचं आहे. काही गोष्टी जर आपण त्या वेळेमध्येच केल्या तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होतो. आणि बघा, स्त्रिया ज्या आहे मस्त साडी वगैरे दागिने घालून वडाच्या झाडाची पूजा या दिवशी करतात. पण आजकाल फॅशनकडे जास्त लक्ष दिलं जातं. पण फॅशनसोबत आपली संस्कृतीसुद्धा जपणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर वटपौर्णिमेला शुभ रंग घातल्यामुळे आपल्याला लाभ होत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे दागिन्यांच्या बाबतीतसुद्धा तसंच मी तुम्हाला काही महत्त्वाचं सांगणार आहे. यासोबतच बांगड्यासुद्धा आपल्या सौभाग्यवती स्त्रियांची एक खूण असते. तर या बाबतीतसुद्धा आपल्याला काही नियम पाळलेच गेले पाहिजे. आता हे जे रंग आहे तर ते घातल्यामुळे सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये निर्माण होतात आणि पूजेचं फळ आपल्याला मिळत असतं. तर आता कोणते रंग घातल्यामुळे आपल्याला काय त्याचा लाभ होतो हे मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचा रंग म्हणजे हिरवा रंग. देवीला आपण ओटी भरतो तेव्हा हिरव्या रंगाची साडी अर्पण करत असतो. हिरव्या रंगाचा चुडा म्हणजेच बांगड्या ज्या आहेत तर त्या अर्पण करत असतो. वटपौर्णिमेच्या दिवशी जर महिलांनी हिरव्या रंगाची साडी नेसली तर सर्वोत्तम. तो रंग जो आहे तो सगळ्यात उत्तम मानला जातो. हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे. हिरवा रंग हा आपल्याला सुख समृद्धी प्रदान करत असतो. तर बघा, हिरव्या रंगाची साडी घातल्यामुळे आपल्याला आपलं सौभाग्य जे आहे ते वाढतं. दुसरी गोष्ट म्हणजे हिरव्या रंगाची साडी किंवा बांगड्या घातल्यामुळे भगवान शंकर जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होतात. आणि शिवशंकर आणि निसर्गाचं जवळचं नातं आहे. आणि त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये बऱ्याचशा महिला हिरव्या रंगाच्या बांगड्या, हिरव्या रंगाची साडीसुद्धा घालत असतात. तर त्यामुळे हिरव्या रंगाची साडी घातल्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अडीअडचणी येत नाहीत. पती पत्नीमध्ये सौख्य राहतं. आणि आपण जर ही हिरव्या रंगाची साडी नेसून जर आपण पूजा केली तर त्या पूजेचं आपल्याला संपूर्ण फळ हे मिळत असतं. आणि त्यामुळे जमल्यास शक्यतो महिलांनी हिरव्या रंगाचीच साडी नेसा, त्याचा आपल्याला खूप फायदा होईल. पूजेचं संपूर्ण फळ मिळेल. तर यानंतरचा पुढचा महत्त्वाचा रंग म्हणजे लाल आणि पिवळा. बघा, हळदी कुंकू म्हटलं की लाल आणि पिवळा रंग येतो. लाल आणि पिवळा रंग म्हणजे उत्साह आणि आनंदाचे उधळण करणारा असतो. लाल रंग हा उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य, नवीन जीवनाचा तो एक प्रतीक मानला जातो. आणि त्यामुळे लाल रंग हा सुद्धा शुभ आहे. त्यासोबतच पिवळा रंगसुद्धा शुभ आहे. त्यामुळे देवधर्माच्या गोष्टींमध्ये सुद्धा लाल आणि पिवळ्या रंगाला खूप महत्त्व आहे.
आणि यामुळे आपल्याला चांगल्या नशिबाची प्राप्ती आपल्या आयुष्यामध्ये होत असते. आणि म्हणूनच न विसरता तुम्ही लाल आणि पिवळा आणि हिरवा रंगसुद्धा तुम्ही घालू शकता. त्या रंगाचा ड्रेस घाला किंवा साडी नेसा. यानंतरचा पुढचा रंग म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंगसुद्धा प्रेमाचं प्रतीक आहे. वटपौर्णिमा हा सण नवरा बायकोचा असतो आणि आपण नवऱ्यासाठी पूजा करत असतो. त्यामुळे या दिवशी जर तुम्ही गुलाबी रंगाची साडी नेसून पूजा केली तर नवरा बायकोमधलं नातं जे आहे ते घट्ट होतं. आणि याशिवाय बघा, जांभळा रंग, त्यानंतर लाल रंग, पिवळा, केशरी, गुलाबी, चिंतामणी आणि त्यानंतर पोपटी, चॉकलेटी हे रंगसुद्धा तुम्ही वापरू शकता. या रंगाचे ड्रेस घालू शकता किंवा साडी नेसू शकता. पण शक्यतो वटपौर्णिमेला महिलांनी साडी नेसण्याचाच प्रयत्न करावा. प्रत्येक रंग जो आहे त्या रंगामध्ये काहीतरी सकारात्मक नकारात्मक शक्ती खेचून घेण्याची ताकद असते आणि त्याचा कुठे ना कुठे आपल्यावर परिणाम होत असतो. आपण जे काही कपडे घालत असतो तर त्याचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम हा होत असतो. त्यामुळे नक्कीच तुम्ही हे रंग जे मी तुम्हाला सांगितलं त्याचं महत्त्वसुद्धा सांगितलं. जमलं तर हिरव्या रंगाची साडी घाला, नाही जमलं तर इतरसुद्धा रंग मी तुम्हाला सांगितले आहेतच. आता कोणत्या रंगाची साडी ज्या आहेत त्या नेसू नये तर सुवासिनी स्त्रियांना माहीतच असेल. पूजेच्या दिवशी, शुभ दिवशी आपण शक्यतो पांढरे आणि काळे आणि यासोबतच अगदी डार्क निळा हे 3 रंग शक्यतो तुम्हाला टाळायचे आहेत. पूजेमध्ये काळा आणि शक्यतो पांढरा रंग आपण कधीच वापरत नाही. फक्त शनिदेवाची पूजा सोडून किंवा कालभैरवाची पूजा वगैरे त्यांच्यामध्ये काळा रंग जो आहे तो वापरला जातो. बाकी इतर कुठल्याही पूजेमध्ये, महादेवाच्या पूजेमध्ये आपण पांढऱ्या रंगाची साडी घालत असतो. पण बघा, हा जो वटपौर्णिमेचा सण आहे, आपल्याला हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत. आणि यानंतर टिकलीसुद्धा बघा, या दिवशी पांढऱ्या रंगाची टिकली अजिबात लावू नका किंवा इतर रंगाचीही टिकली लावू नका. या दिवशी लाल रंगाचीच टिकली लावा किंवा कुंकूसुद्धा लावू शकता. तसेच महिलांनी या दिवशी अजिबात काही चुका आपल्या हातून होऊ देऊ नका. काही चुकाचं तुम्ही नक्कीच पालन करा आणि काही गोष्टी कटाक्षाने पाळा. तुम्ही जर वडाच्या झाडाखाली दिवा लावणार असाल तर तुपाचा दिवा तुम्हाला झाडाच्या उजव्या बाजूला लावायचा आहे आणि तेलाचा दिवा लावत असाल तर तो वडाच्या डाव्या बाजूला लावायचा आहे. ही गोष्ट जी आहे हा अगदी महत्त्वाचा नियम तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आणि महिलांनी वडाच्या झाडाभोवती कच्चा धागा बांधून 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तो धागा जर उरलेला असेल तर तसाच आपल्याला तिथेच ठेवायचा आहे. तो तोडून आपल्याला घरी आणायचा नाही. ही सुद्धा एक चूक करायची नाही. यानंतर या दिवशी बघा, आपल्याला मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. घरामध्ये जे कोणी ज्येष्ठ मंडळी असतील तर त्यांचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे. गरजूंना या दिवशी दानसुद्धा करायचं आहे. अन्न, वस्त्र, तुमच्या यथाशक्तीने जे काही तुम्हाला दान करता येईल तर ते दान या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे आवर्जून करावं. तसेच मनामध्ये कुठलाही राग, द्वेष न ठेवता या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे उपवासासाठी पण काही नियम आहे. बघा, तुमच्या शरीराला झेपत नसेल तर तुम्ही पूजा होईपर्यंत तरी उपवास करा. फळ वगैरे खाऊन तुम्ही उपवास करू शकता. दूध वगैरे पिऊन तुम्ही उपवास करू शकता. ज्या व्यवस्थित स्त्रिया आहेत, निरोगी स्त्रिया आहेत तर त्यांनी पूजा होईपर्यंत शक्यतो या दिवशी उपवास करावा. त्याचबरोबर या दिवशी बऱ्याच स्त्रिया निर्जळी उपवास करतात. परंतु तुम्हाला नसेल जमेत तर निदान पूजा होईपर्यंत तरी उपवास करावा. आणि तुमच्या शरीराला झेपत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे निर्जळी उपवास करू शकता. आता गर्भवती स्त्रियांनी या दिवशी उपवास करायचा नाही आणि व्रत पण तुम्ही मनापासून करायचं आहे. मनामध्ये त्या दिवशी तुम्ही नाम, जप, मंत्र, स्तोत्र हे बोलू शकता. वडाच्या झाडाला गर्भवती महिलांनी प्रदक्षिणा घालायची नाही. फक्त कोरडी वडाची पूजा करावी आणि कोणाची ओटीही भरू नये. तसेच त्यानंतर मी जसं सांगितलं की वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला लाल, हिरवा, पिवळा, केशरी, गुलाबी अशा शुभ रंगाच्या साड्या नेसून तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. काही अशुभ रंगाची साडी नेसून आपल्याला पूजा करायची नाही. बांगड्या घालायच्या बाबतीत आणि टिकली लावण्याच्या बाबतीत
पण हेच नियम आहे की पांढऱ्या रंगाची आपल्याला टिकल्या लावायच्या नाहीत. तसेच मनामध्ये नकारात्मक विचार, कोणाबद्दल काही द्वेष भावना हे मनामध्ये आणू नका. आणि या दिवशी कोणाशीही भांडणसुद्धा करू नका. तामसिक पदार्थांचे सेवन करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वडाच्या झाडाची जी फांदी आहे ती तोडून आणून त्याची पूजा करू नका. हे मात्र खूप चुकीचं आहे. आणि वडाचे झाड तुमच्या आजूबाजूला नसेलच तर तुम्ही बघा, जसं नागपंचमीचे चित्र आणून आपण त्याची पूजा करतो, त्याच्याभोवती रांगोळी काढतो, तसंच तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशीसुद्धा करू शकता. पण वडाच्या झाडाची फांदी तोडून आणून त्याची पूजा करायची नाही हे मात्र लक्षात ठेवा. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल असं काही करू नका. कोणाची फसवणूक करायची नाही, खोटं बोलायचं नाही, कोणाचा अपमान होईल असं आपल्याला करायचं नाही. तसेच नकारात्मक विचार या दिवशी खरंच करू नका, कारण याचा आपल्या मनावरसुद्धा पूजेवरसुद्धा तितकाच वाईट परिणाम होत असतो. आता यानंतर या दिवशी वटपौर्णिमेची पूजा केल्यानंतर तुम्हाला जमल्यास त्या वडाच्या झाडाजवळ बसून वटपौर्णिमेची व्रतकथा वाचायची आहे. आणि जर तिथे खूपच गर्दी असेल तर तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर तुम्ही घरी येऊनसुद्धा तुम्ही व्रतकथा वाचली तरीसुद्धा चालू शकतं. आता वटपौर्णिमेचा उपवास सोडण्यासाठी स्पेशली पुरणावरणाचा स्वयंपाक केला जातो. आणि पुरणाची पोळी खाऊनच हा वटपौर्णिमेचा उपवास जो आहे तो सोडला जातो. आणि जर तुम्ही पुरणाचा स्वयंपाक करणार नसाल तर काहीतरी एखादा गोड पदार्थ बनवण्याचा आणि तो सुरुवातीला खायचा आणि त्यानंतर जे काही आपण स्वयंपाकात बनवलेलं आहे ते खाऊन हा जो उपवास आहे तो सोडायचा असतो. तर आता वडाला प्रदक्षिणा घालताना डावीकडून घालू नये, तर वडाला प्रदक्षिणा घालताना उजवीकडून 7 वेळा घालावी. त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करण्यासाठी 3 मुहूर्तसुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. आता बघा, आपण हळद कुंकू वगैरे अर्पण करून वडाचे पूजन करतो. सुरुवातीला तर त्यावेळेला पहिला हा मंत्र मी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. आणि हा मंत्र म्हणणं तुम्हाला शक्य नसेल तर दुसरासुद्धा मंत्र सांगणार आहे. तर मंत्र अशा प्रकारे आहे. ओम वटवृक्षाय विघ्नहे महाकालाय धीमहि तन्नो प्रचोदयात. हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. आणि हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर दुसरा जो सोपा आणि अगदी साधा मंत्र आहे तो तुमच्या लक्षातसुद्धा राहील. तर बघा, हा सोपा मंत्र आहे तो असा आहे की ओम सावित्री सत्यवानाय नमः. ओम सावित्री सत्यवानाय नमः. हा मंत्र आपल्याला कोरडी पूजा वगैरे करताना म्हणायचा आहे. तर आता या वेळेत तुम्ही वडाचे पूजन करू शकता. तर सकाळचा पहिला जो मुहूर्त आहे तो 29 तारखेला वटपौर्णिमेच्या दिवशी पहाटे 4 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत या वेळेमध्ये तुम्ही घरच्या घरी वडाचे पूजन करू शकता. परंतु एवढ्या सकाळी तुम्हाला वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करणे शक्य होणार नाही. शक्य झालं तर खूप चांगलं आहे. बाकी शक्य नसेल तर घरच्या घरी तुम्ही नक्कीच पूजन करू शकता. यानंतरचा दुसरा जो पूजेचा मुहूर्त आहे तो दुपारी 10:05 ते दुपारी 12:51 या वेळेमध्ये तुम्ही नक्कीच आपण वडाच्या झाडाजवळ जाऊन वडाचे पूजन करू शकतो. त्यानंतरचा तिसरा जो मुहूर्त आहे तो दुपारी 1:45 म्हणजेच 45 मिनिटांचाच आहे. आणि पहिल्या 2 मुहूर्तांमध्ये शक्य नाही झालं तर या तिसऱ्या मुहूर्तामध्ये सुद्धा तुम्ही वडाचं पूजन करू शकता. तर आता या तिन्हीपैकी कोणत्याच मुहूर्तावर जर तुम्हाला वडाचे पूजन करणं शक्य नाही झालं तर काही हरकत नाही. बघा, शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे आणि काही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. म्हणून तुम्ही सकाळी 11 ते 12:30 या वेळेमध्ये अगदी कधीही वडाचं पूजन करू शकता. फक्त संध्याकाळी पूजन करू नका, कारण बघा, सूर्य मावळल्यानंतर झाड झोपलेलं असतं. झाडाला स्पर्श करू नये, पानांना हलवू सुद्धा नये असं म्हटलं जातं. मग आपण धागा वगैरे बांधणार, पूजन करणार, झाडाला पाणी टाकणार सूर्य मावळल्यानंतर तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि म्हणून शक्यतो सायंकाळी पूजा करू नये. दिवसभरात पूजा करण्याचा प्रयत्न करा. सायंकाळचा सुद्धा एक गोधडी मुहूर्त आहे.
पण शक्यतो या मुहूर्तावर पूजा करू नका. सायंकाळी 6:30 ते 7 वाजेपर्यंत, म्हणजेच जवळपास अर्ध्या तासाचा हा वेळ आहे. तर ज्यांना शक्य झालं नाही, पूजा करण्याची खूप इच्छा होती पण दिवसभरात शक्यच नाही झालं, तर नाईलाज म्हणून काही जण ह्या वेळेला सुद्धा पूजा करू शकता, पण शेवटी तुमची इच्छा. तर आता काही महिलांना वटपौर्णिमेच्या दिवशी मासिक पाळी आलेली असू शकते. बऱ्याच जणांना सूतक असू शकतं. मग अशा वेळेला कसं करायचं, हाही प्रश्न पडतो. तर अशा वेळेला तुम्ही उपवास करू शकता, पण वडाची पूजा करू शकत नाही, किंवा वडाची पूजा करण्यासाठी तुम्ही जाऊ देखील शकत नाही. चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला वटपौर्णिमेबद्दल पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.